आणि पुणे अपघातासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। अटक केलेले ससूनचे 2 डॉक्टर हे हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हा गंभीर आरोप केला। धंगेकर साहेब, काय ज्या पद्धतीने या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे, अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ, या संदर्भात यापूर्वी सुद्धा या सगळ्या संदर्भात तुम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतात। काय या सगळ्या डॉक्टर अजय तावरे यांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तुमचं नेमकं? अशा पद्धतीनं ससूनचा ढिसाळ कारभार, मी वर्षभर ससूनच्या कारभारावर बोलतोय। डॉक्टर संजय ठाकूरांना अटक आजपर्यंत केली नाही, सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या खात्याचे मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांना अजून डोळे उघडले नाही। अजय तावरे सारखा डॉक्टर त्या खुर्चीवर बसवण्याचा महाप्रताप हसन मुश्रीफ साहेबांनी केलाय आणि हसन मुश्रीफ जर अशा पद्धतीने वागत असतील तर प्रचंड आता काय यांच्याकडून अपेक्षा ठेवा। जे सरकारच घोटाळेबाज सरकार आहे, ह्या सरकारला जागेवर आणण्याचं काम पुणेकर करतील, देशातली लोक करतील। अहो, हा प्रचंड घोटाळा आहे। हा अजय तावरे एक दिवसाचा ना, हा अजय तावरे वर्षानुवर्षे रक्तगट बदल, रिपोर्ट बदल आणि ह्याचा घोरच धंदा हा तिथं। आणि ससून सारख्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्याने, या दवाखान्यामध्ये हसन मुश्रीफांनी लाडवली पिल्लावं ही त्यांच्या आशीर्वादाने। मला तर वाटतं अजय तावरेला कोणाचा फोन आलता ह्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये हसन मुश्रीफांनी राजीनामा दिलाच पाहिजे आता, अशी परिस्थिती निर्माण झालेली। जे तपास अधिकारी आहेत ते सखोल तपास करत असतात, जरा थोडा चित्र दिसते, पण ह्याच्यात अजून बरेच मासे घालायला लागणार आहेत। कारण ज्या पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये ही सगळी गोलमाल केलंय त्याच्यामध्ये यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।